हृदयातील तूच एक ज्योती, जुळली ही जन्माची नाती। ओ सूर जसा शब्दातून यावा, हात कुणी मायेचा द्यावा। रंग आणि अशा या श्रावण महिन्यांमध्ये खूप वैकल्य असतात, पण हा आपला देश आहे तो मावळ्यांचा आहे। आणि अशाच या मावळ्यांच्या देशामध्ये सुंदर सुंदर असे चित्रपट त्याच्यावर निर्मिती झालेली आहे। आणि त्या काळच्या त्या सुंदर अशा वातावरणामध्ये गाणी पण तेवढीच सुंदर व्हायची। आणि शेतावावरामध्ये रानामध्ये काम करताना ते शेतकरी अशा सुंदर गाण्याच्या सुंदर चालीवर या सुरांवरती आपलं काम करायचे। आणि असंच आपला जो शेतकरी प्रधान असा देश आहे, अशा या शेतकरी प्रधान देशामध्ये सुंदर अशी गाणी होतच असतात। तर अशा या चिंब पावसाने जेव्हा रान एकदम सुंदर दिसतं हिरवगार, इकडे बघा सर्वांनी, ताई ताई पुन्हा एकदा थांबा, होल्ड 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 दुसऱ्या सर्वांनी इकडे।
असे आपले वारकरी पंथाचा हा आपला महाराष्ट्र आहे. आणि आताच आषाढी एकादशी श्री नामदेव तुकाराम महाराज की जय. तर विठूचा गजरामध्ये आपण त्यांचं इथे सुंदर असं स्वागत करणार आहोत. जोरदार आणि पुष्प उत्सवामध्ये आपण हा हे स्वागत करतोय. आणि आता एकच नाद आणि एकच आपण सगळे तल्लीन होणार त्या विठू माऊलीच्या गजरामध्ये. पळ्यांच्या संग विठू नामात दंग नाद नभी उधळला गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा. जसा मंदिरी तसा अंतरी असे साधतो जन्म जन्मांतरी. नामात जीव हा रंगला नामात जीव आनंदला. टाळची पळांच्या संग विठू नामात दंग नाद नभी उधळला गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा मनी
गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि भांडण एवढंच बघत असतो, तसं काही करत नाही आपण. योगा करतात बघा, खरंच आहे, योगा केलाच पाहिजे आयुष्यामध्ये असं मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे बघून तुम्ही अजिबात विचार करू नका, मी तुमच्यासाठी सांगते. हा योगायोग नाहीये. तर खूप छान आणि खरंच आहे, योगा माणसाला आयुष्य खूप छान करतो आणि आपल्याला एकदम सुदृढ आयुष्य देतो. तर बाबांकडनं बघून आणि त्यावेळेचं खाणं पिणं पण वेगळं होतं. आता आपण खातोय पिझ्झा बर्गर काय काय खातोय, पण त्याने काय आपलं आयुष्य वाढेल असं नाही. पण यांनी जे खाल्लेलं आहे ना त्या मातीतलं, त्याच्यामुळे आज 85 वर्षे एवढी जबरदस्त आणि इतकी छान आहे. एकदा जोरदार टाळ्या बाबांसाठी. आणि चला जास्त वेळ न घेता आता मी इथे आपल्याकडे व्यक्तिमत्व आहे विजय ताम्हाणे सरांना, यांना विनंती करते की त्यांनी इथे यायचं आहे. मी याचा पुढचा जो कार्यभार आहे तो सांभाळायचा आहे आणि बाबांचं इंट्रोडक्शन आणि संपूर्ण कुटुंबाचं इंट्रोडक्शन ते आता आपल्यासमोर देणार. जोरदार टाळ्या विजयजींसाठी. केमिस्ट भवन या हॉलमध्ये आमचे सर्वांचे लाडके काका, कुणाचे बाबा, कुणाचे आजोबा, कुणाचे आई, कुणाचे वडील या भावाच्या रूपाने आहे. आज आपण 85 वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण सर्व मंडळी, कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार या ठिकाणी आज उपस्थित आहोत. आपल्या सर्वांचं शिंदे परिवाराच्या वतीने जोरदार हार्दिक स्वागत. सर्वांनी टाळ्या वाजवून आपण आपलंही स्वागत आपल्या हाताने करूया. बसण्यासाठी जागा सुद्धा उपलब्ध करायची अशी हॉल मालकाला माझी विनंती राहील की आपण कृपया ही वेळ बघून खुर्च्या आपण या ठिकाणी लावायच्या आहे. 85 वयामध्ये हा चालतं बोलतं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांसमोर जागतं उदाहरण योगा अभ्यास करून आणि कसं कष्ट करून पुढे आले त्याचा मी थोडक्यामध्ये आपल्या समोर एक छोटासा एक त्यांचा परिचय करून देणार आहेत. काका वयाच्या 10व्या वर्षी आई पोरांना मुकली. काका लहान 10 वर्षाचे असताना आई त्याच वयात गेली, त्यामुळे काकांना आईचा सहवास पुढे भेटला नाही. 7 भावंडे आणि 4 मुले असा ह्या शिंदे परिवाराचा परिवार. त्यात मोठी बहीण म्हणजे आमची दगडी काकू. हिचे लग्न लहानपणीच पाळण्याला बाशिंग बांधून झाले. माहित नाही कोणत्या नवरदेवाशी, नवरा कोण आहे काय, पण तू पाळण्याला बाकीचे लग्न झालं. असं हे लग्न काकांच्या मोठ्या बहिणीचं झालं. आणि आताच्या मुलींना लग्न जुळवण्यासाठी वर्षभर एकमेकाचा टाइम घेऊन भेटावं लागतं, नंतर लग्न ठरलं जातं. काकांचे थोरले बंधू म्हणजे आमचे काका विठ्ठल काका मिल मध्ये नोकरीला लागले. तदनंतर 1959 काकाही मुंबईला आले. त्यानंतर फुल व्यापाऱ्याकडे नोकरी करत असताना भायखळा येथे गुजराती व्यापाऱ्याकडे ऊस आणि भाजीपाला या व्यापाऱ्याकडे मास्टरचे काम शिकले. मास्टरचं काम शिकत असताना पट्ट्या आपण बनवतो, त्याच्यानंतर इन्कम टॅक्सचं काम असतं. सगळ्यात मोठं महत्वाचं काम म्हणजे काकांनी त्या ठिकाणी शिकले. काही दिवसानंतर लग्नाचा योग सोनूबाबा म्हणजे आमचे ताजने बाबा यांच्याकडनं काकांकडे डायरेक्ट मार्केटला व्यापार उभे असताना विचारण्यात आलं की आपल्या लग्नाबद्दल आपले वडील आमच्याकडे आले होते आणि ते लग्नाची तयारी आम्ही करत आहोत. त्यानंतर मग आमचे जेजुरकर कुटुंबाचे काही पाईक सन्माननीय श्री नानाभाऊ बाबा आमचे बाबा काकांच्या घरी लोहरपर्यंत आले आणि लग्नाची सर्व तयारी त्यांच्या माध्यमातून सगळी तयारी जोडली गेली, सोयरी जोडली गेली. आमची लक्ष्माच्या पावलाने तारा मावशी आमच्या या कुटुंबामध्ये आली आणि काकांचा प्रपंच चालू झाला. त्यानंतर काकांना एकूण 3 अपत्य, त्यात एक मुलगी आणि 2 मुले. आणि दादांचे कुटुंब आणि माझे कुटुंब दोन्ही गुणागोविंदाने लोअरपर्यंत एकत्र राहून चांगल्या पद्धतीने महिलांनी कुटुंब सांभाळलं आणि यांनी व्यापार सांभाळले, नोकरी सांभाळली आणि या आपल्या जीवनाचा प्रवास पुढे चालू ठेवला. हा दोघांनी प्रपंच एकत्र चालू ठेवताना महिलांनी ज्याच्या तारखेला जावा एकत्र राहू इच्छित नाही, सून सासू एकत्र राहू इच्छित नाही, परंतु या महिलांनी त्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपलं जीवन चालवलं, कुटुंब चालवलं. लग्नानंतर
या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे जाधव बाबा, यांच्याकडे दादरला काम करण्याची संधी मिळाली काकांना. त्यानंतर भायखळा येथील पिढी जाऊन पट्ट्या करायच्या, तदनंतर स्वतःचा दादर येथे काहीतरी स्वतःचा व्यवसाय व्हावा, काहीतरी आपलं करता यावं म्हणून त्यांनी फुलाचे व्यापारी काकडे साहेब यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या जागेवर लेबल छापून स्वतःचा व्यवसाय चालू केला. हा व्यवसाय चालू करत असताना 2 वर्ष फुटपाथवर धंदा, नंतर व्यापारी संघाच्या माध्यमातून महापालिकेकडे मागणी करून प्लाझा मार्केटला जागा मिळवली. त्याच्यामध्ये विशेष सहकार्य म्हणजे दादांचं आणि सुदाम दादा मंडलिक यांचं खूप चांगलं सहकार्य मिळाल्यामुळे प्लाझा मार्केटमध्ये गाळा मिळाला आणि त्या ठिकाणी मग काकांनी फुलाचा व्यवसाय चालू केला. नोकरी करून स्वतःचा व्यवसाय करता करता नवी मुंबईला कामगार हितवर्धक मंडळातून एक घर छोटंसं बुक केलं आणि ते हप्त्याने पैसे भरून ते घर स्वतःच्या नावे चांगल्या पद्धतीने झालं. त्या काळामध्ये घर घेणं, स्वतःचं बस्तान बांधणं खूप कठीण असतं, परंतु या काकांनी खूप चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य पुढे चालू ठेवलं. मी समाजामध्ये यांचा कसा व्यवसाय व्यापार यांचं पुढचं जीवन कसं चालेल हे सर्व करण्यासाठी हे कुटुंब धडपडत असतं आणि त्याच्यामध्येच एक शिक्षण कुटुंब हे त्यामध्ये एक महत्वाचं अंग असं त्यामुळे मानलं जायचं. दिवसामागून दिवस जात असताना काळाने घाव घालावा अशी एकामागे एक संकटी काकांवर येत गेली. त्याचं मी सविस्तर सांगत नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण काका डगमगले नाही. येणाऱ्या संकटाला धैर्याने खंबीरपणे उभे राहून हसतमुखाने त्याने सामना केला. आमची मावशीने काकांच्या पाठीशी उभी राहून प्रपंचाची चांगल्या उत्तम प्रमाणे धुरा सांभाळली. या माऊलीने कोणाच्या कुटुंबामध्ये कोणी आजारी असेल, कोणी घरी सुख असेल दुःख असेल, त्या माऊलीने आपली घरची पिशवी उचलायची आणि त्या कुटुंबाच्या घरी जाऊन राहायचं आणि त्या सुख दुःख त्याचं तोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या माऊलीने त्याचं घर सोडायचं नाही. ही अशी आमची तारा मावशी काकांच्या सोबत साथ देऊन आपल्या 3 मुलांचा प्रपंच संसार उभा करून देण्यामागे खूप सफलतापूर्वक या दोघांनी केलं. त्याच्यानंतर अशीच मावशीला पुढे चालल्यानंतर जसं मी सांगितलं काळाने गाव घातल्यामुळे त्याच्यामुळे काही न समजेल असं आम्हालाही झालं, सगळ्या कुटुंबांना झालं, आपल्याला सगळ्या कुटुंबाला नक्की झालं असेल. परंतु या व्यक्तीने शांत संयमी विचाराचं असं व्यक्तिमत्व मी पहिल्यांदा असं बघितलं की सगळ्या येणाऱ्या संकटाला तोड देऊन त्याला कसं दूर करता येईल आणि चांगल्या विचाराने कसं मला पुढे जाता येईल या व्यक्तीकडनं शिकल्यासारखं असतं. त्यामुळेच त्याच्यासाठी एक चांगली छान ओळ असते, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ही चांगली एक अतिशय सुंदर असं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असे विचार साकारले गेले काकांच्या माध्यमातून. आणि आता तर सध्या थांबायचे नाही गड्या, आता थांबायचे नाही अशा पद्धतीने काकाने स्वतःच्या जीवनाची ही रूपरेषा बनवलेली आपल्या समोर साक्ष आहे की आता मला थांबायचं नाहीये, मला पुढे जायचंय. त्यानंतर प्रपंच चालवा अशा प्रकारे लक्ष घातलं, कुरघोडी करण्याचं बिलकुल लक्ष घातलं नाही आणि केलंही नाही. म्हणून मी सांगतो की कुपऱ्या माहेरी गेलेली मुलगी जेव्हा सासरी येते का सासरी गेलेली मुलगी जेव्हा माहेरी येते आल्यानंतर तिने आईकडे कोणते घारण नाही घातलं तर तिला 100% तिच्या संसारात प्रपंचात 100% यश आलं. हे आजच्या तारखेला आपल्याला आजपर्यंत बघायला आलेलं आहे. आणि या कुटुंबामध्ये हेच झालं की ज्या महिली माहेरी त्यांच्या सासरी गेल्या आल्यानंतर आई वडिलांकडे फक्त प्रेमाने भेटण्याच्या हिशोबाने आल्या. आणि असं सर्व करत असताना हा सर्व शिंदे कुटुंबियांना किंवा आम्हाला सुद्धा एकत्रित पाहिले की जीवन सार्थ झाल्याचा आनंद मिळतो हे मला मनापासून आणि ठोक या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यामुळे आम्ही अनुभवत आहोत हे आमचे लाडके नानाआजोबा आज 86व्या वर्षात पदार्पण करत आहेत. हा क्षण साजरा करण्यासाठी जमलेल्या सर्वांनाच माझा सादर नमस्कार. खरंच काही माणसं आपल्यातून असतात, कसलाच आधार नसताना शून्यातून विश्व निर्माण करतात असे हे आमचे नानाआजोबा. त्यांनी भरारीसाठी नेहमीच नवा आकाश शोधले, कर्तव्यासाठी नेहमीच भावनांचे पाश तोडलेत, भरपूर संकटे झेलून ध्येय नेहमीच अभंग ठेवलंय, भरपूर दुःख सहन करून नेहमीच चेहऱ्यावर हास्य तरंग ठेवले. गेली 85 वर्षे असे जीवन जगून रोज अपयशाला हिरवून यशाला ते नेहमी जिंकत राहिले. लहानपणाची सुट्टी लागली की आई बरोबर आम्ही नेहमी आजोळी जायचो, तेव्हा तो एक वेगळाच आनंद असायचा. कारण माहीत असायचं नानाआजोबा मार्केटवरून येतील आणि तो जो आनंद आहे ते कधीच व्यक्त करू शकले नाही. लाड खूप पुरवलेच आमचे, योग्य वेळी त्यांनी आमचं मार्गदर्शन केले. माझी जेव्हा PhD झाली तेव्हा तर सगळ्यात जास्त आनंद नानाआजोबांना झाला होता. ते खूप अभिमानाने सांगायचे माझा नातू डॉक्टर झाला, पण नानाआजोबा हे सर्व तुमच्या आशीर्वादामुळे शक्य झालं. नानाआजोबांबद्दल सांगायचं म्हणजे आभाळ एवढा कागद, पर्वत एवढं पेन, समुद्र एवढी शाई, एवढं सगळं कमी पडेल.
त्यांच्या अनुभवातून, ज्ञानातून ते पतवंडांपर्यंतच्या पिढ्या घडवत आहेत. आम्हाला जगण्यासाठी संस्कारांची, विचारांची, अनुभवांची जोडी ते देत आहेत. या वयातही प्रत्येक ठिकाणी असणारा तुमचा उत्साह, आनंद, आनंदी स्वभाव, प्रेमळ बोलणे, प्रामाणिकपणा, स्वाभिमानीपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत आहे. तुम्ही पेरलेल्या बीजाचे आता मोठे वटवृक्ष होत आहेत. तुमच्या भक्कम आधारांमुळे वटवृक्षाच्या कोवळ्या फांद्या आता गगन भरारी घेत आहेत. जरी काही फांद्या गळून गेल्या तरी तुमच्या भक्कम मार्गदर्शन रूपी मुळांमुळे उर्वरित फांद्या अजून भक्कम होऊन वटवृक्ष पुन्हा एकदा बहरत आहेत. तुमच्या लाडक्या नातवंडांवर, पतवंडांवर असेच प्रेम तुमचे कायम राहू देत. तुमचे पुढील आयुष्य आमच्याबरोबर नेहमीच निरोगी, सुखी, आनंदी राहावे यासाठी आम्ही तुमची काठी ओढून सदैव तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही शिकवलेल्या रूढी, परंपरा, संस्कृती, श्रद्धा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू. तुम्ही रखरखत्या उन्हातील थंडगार सावली आहात. आम्ही थकल्यावर स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहात. तुमच्या आयुष्यातील सुखाच्या पेटीची तुम्ही चावी आहात. सूर्याच्या सोनेरी किरणांसोबत तुमच्या आयुष्यात सुखांचा प्रकाश येत राहो. फुलणारी फुले तुम्हाला सुखाचा सुगंध देऊ. आम्ही तुम्हाला काही दिले तरी ते कमीच असेल, म्हणून येणारा प्रत्येक क्षण तुम्हाला सुख देऊन जाईल. प्रिय नाना आजोबा, तुम्हाला आम्हा सगळ्या नातवंडांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजोबा, तुम्ही आमच्या घराचा कणखर कणा झाकून टाकता. आमच्या नातवंडांचा आगाऊपणा आहे हट्टी इतके की त्यांना वृद्ध बाळच म्हणा, पण अर्णव सोबत खेळताना दिसतो मला त्यांच्यातला निरागसपणा. ते मी पूर्ण करतो. आजोबा, तुम्ही आमच्या घराचा आहात कणखर कणा, झाकून टाकतात आमच्या नातवंडांचा आगाऊपणा. आहेत हट्टी इतके की त्यांना वृद्ध बालच म्हणा, पण आर्णव म्हणजे त्यांचा पणतू. आर्णव सोबत खेळताना दिसतो त्यांच्यातला निरागसपणा. आजोबा आहेत खजिना आम्हा नातवंडांचा आणि त्यांच्या पतवंडांचा, गोष्टींच्या, आठवणींचा आणि खोडकर म्हणींचा. मुलांपेक्षा जास्त लाड आम्हा नातवंडांवर आणि पतवंडांवरती. आमच्या यथाची आजोबांना सदा वाटते कमाल. त्यात खूप आहेत कष्ट जे त्यांनी घेतलेत काल. प्रत्येक संकटात वाचणारी एकमेव ढाल आजोबा आहेत तुम्ही. खरंच खूप छान. तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सचिन शिंदे, नानांचा पुतण्या. नानांसारखं सांगण्यासाठी भरपूर आहे, पण त्यांच्यातला एक महत्त्वाचा गुण सांगतो की शांत आणि स्थिर प्रवृत्ती. म्हणजे आमच्या शिंदे घराण्यामध्ये ही एकच व्यक्ती अशी आहे की शांत आणि स्थिर प्रवृत्ती, की किती संकट येऊन देत, किती त्रास होऊन देत, कोणाला बोलून दाखवायचं नाही, कोणाला सांगायला जायचं नाही. आपण आपलं ते संकट असतं त्याला तोंड द्यायचं आणि त्याच्यातून बाहेर निघायचं. हा खूप मोठा गुण त्यांच्याकडे घेण्यासारखा आहे. तो घेऊन मी आत्मसात करण्यासाठी खूप प्रयत्न करतोय, पण तो मला पण जमत नाही. पण नानाचा हा खूप मोठा गुण आहे की जे संकट येतं त्याला शांतपणे त्याला उत्तर द्यायचं आणि त्याच्यातून निघून निघायचं. जास्त काय सांगत नाही. त्यांचा जीवन प्रवास सगळ्यांना माहिती आहे, खूप चांगला जीवन प्रवास आहे. बरीच संकट आली त्यांच्यावर, पण त्याच्यातून ते निभावून गेले. आता 85 वर्ष आहे त्यांचं. नाना, तुम्हाला 85 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. असेच आम्हाला 100 वर्ष तुमचं करण्यास, वाढदिवस करण्याचा लाभ्य संधी मिळो. खूप खूप धन्यवाद. सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. केंद्रीय शंकर मामा सुद्धा या ठिकाणी आहेत. मामा, आपण या उपाध्यक्ष मामा या हॉल या केमिस्ट भवनचे आणि तो या ठिकाणी खूप कार्यरत चांगल्या प्रकारे आपला औषध पिढी चांगल्या प्रकारे चालवत होता. सुनीलभाई चांगली विनंती केली तर 2 शब्दामध्ये या ठिकाणी आपण त्यांना शुभेच्छा द्यायच्या. सकाळी 87 वर्षाचा वाढदिवस झाला आणि आज हा 85 वर्षाचा वाढदिवस आहे. शिंदे साहेबांबद्दल भेटणं बऱ्याच वेळा झालेलं आहे,
पण मला विजूकडनं जे माहीत पडलं का हे त्यांच्या नातीने हा कार्यक्रम अरेंज केलाय, ही फार मोठी कौतुकस्पद गोष्ट आहे. आपण आलेला आहे याचा मला फार आनंद आहे. तिला फार फार शुभेच्छा की तिने तिच्या वडिलांचं नाव आज रोशन केलंय. ती तिच्या वडिलांसाठी मुलगा समजेल, मी मुलगी नाही, मुलगा आहे की तिने ते आपल्या आजोबांसाठी हा कार्यक्रम केलाय. मी दादांना शुभेच्छा देतो नवी मुंबई रिटेल केमिस्ट अँड होलसेल असोसिएशन तर्फे. धन्यवाद. या केमिस्ट भवन मधल्या असणाऱ्या नानांच्या, आम्ही दादा म्हणतो पण सगळे त्यांना नाना म्हणतो, या 85वा वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. त्यांचे भाऊ विठ्ठल दादा, सगळे त्यांचं कुटुंब एकत्र. परेलला मी आणि प्रभाकर जेवायला क्रॉफर्ड मार्केटवरनं खास जेवायला मच्छी खाण्यासाठी नेहमी जायचा. बाईने फोन करायचा, आम्ही जायचं जेवायला. आणि त्याचा हा सगळा सहवास आमचे बाबा असतील, मनोहरप्पा असतील, विष्णूप्पा असतील, त्यांचे सगळं आमच्या चुलत्या, आमची आई, आमचे भाऊ आणि बहिणी खूप प्रेमाने सगळे एकत्र राहिले. कालांतराने ते सगळं व्हायचं ते होतच असतं, काय नाही, त्याला बिंदास समोर यायचं असतं. आणि कोणताही माणूस एवढं दुःख झेलू शकत नाही, ही अगदी काळ्या दगडावरची गोष्ट. पण या माणसाने ही सगळी दुःख बचवून आज आपल्या नातवासाठी, नातीसाठी किंवा आपल्या सुनेसाठी जी काळजी घेते यांच्यासाठी जीवन समर्पित केलेलं आहे आणि खूप आनंदात आहे. असा माणूस आमच्या पिढीमध्ये एवढा दुःख सहन करणारा होऊ शकत नाही, एवढं बाकी मी मान्य करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा 85 वाढदिवसामध्ये. आता विजूने उल्लेख केला जेजुरकर कुटुंब, हे कुटुंब ठीक आहे ना, आम्हाला आमच्या वडिलांकडनं काकांकडनं ही मिळालं होतं सगळं स्फूर्ती देणं, आम्ही देत राहिलो. ठीक आहे, प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी नाही देता आल्या, पण जे काय आपल्याकडे असतं ते देत राहायचं आपण. आणि हीच खरी या जीवनाची गुरुकिल्ली. आपल्याकडं असलेलं सगळं आपण देत राहायचं, अपेक्षा ठेवायची नाही आणि कष्टाने सगळं करायचं. आणि शेवटी काय, किती कष्ट केले कोणाला त्याचं फळ मिळतं, कोणाला न कष्ट करता फळ मिळतं, कोणाला काय आयतं मिळतं. पण तशातलं हे कुटुंब नाही आहे. यांनी खूप कष्टाने सगळं कमावलं आणि सगळं वैभव प्राप्त केलं, त्याच्यामध्ये ते खूप समाधानी आहेत. कालच घरी त्यांच्याबरोबर मी 1 तास बोललो. आम्ही घरी आले होते, आमच्या बहिणीचा महिना होता, त्यानिमित्ताने ते आले. सगळे आम्ही भेटलो, बोललो. उज्ज्वला आली होती, अभंग आज आले, काल नव्हते ते. खूप गप्पा मारल्या आम्ही, आमच्या सगळ्या कौटुंबिक गप्पा. आमची बहीण आली, कोल्हेबाई, खूप गप्पा आमची. काय नाही, सगळे समाधी आनंदी आहेत. सगळ्यांनी दादांसाठी, पुढच्या आयुष्यासाठी सगळ्यांनी त्यांना खूप खूप आशीर्वाद द्यावेत, हीच समोर विनंती. धन्यवाद. मनोगत तर प्रत्येकाला इथे मला वाटतं सगळे जे बसले असतील त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये बाबांसाठी काही ना काही तर असेल की ते बोलायचं असेल. आणि हाच तो क्षण आणि हीच ती वेळ असते की जे आपण आयुष्यामध्ये आपल्याला कधी कधी बोलायचं असतं, खूप सारं सांगायचं असतं. आपल्यासाठी त्या व्यक्तीने बरंच काही केलेलं असतं आणि ते करण्याचं ते ऋण बोलतात ना, आपण कोणाची ऋण नाही फेडू शकत, पण काही ना काही 2 शब्द व्यक्त करून आपल्याला स्वतःला बरं वाटत असतं, आपल्या मनाला बरं वाटत असतं. आणि म्हणून हे मनोगत आपण इथे व्यक्त करत असतो. तर असे आमचे लहान हे मनोगत ते व्यक्त करू शकत नाही, पण त्यांच्या नृत्यातनं, त्यांच्या गाण्यातनं ते नक्कीच त्यांचं मनोगत व्यक्त करू शकतात. तर आता आपल्या समोर येतात काव्य आणि ग्रुप, खूप सुंदर असं नृत्य करून आपल्या आजोबांसाठी जोरदार काय
सुख म्हणजे नक्की काय असतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घर बसल्या भेटत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घर बसल्या भेटत दान घेता नाही झोळी हवी भरता थोडी आपण जायचं नसतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घर बसल्या भेटत हे गाणं कोणी कोणी ऐकलेलं आहे मग कोण कोण सगळे गावे ना आपण एकत्र सगळे गाऊया 1 2 देव देतो तेव्हा छप्पर पाडून देतो होते प्रश्नच नसतो आपण फक्त कधी मला सांगा म्हणजे नक्की काय असतं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असतं की ते घर बसल्या भेटत सांगा दृष्ट लागण्या डोके सारे दाखवत ही कुठे नसे जगदोधाचे असेल दोघी स्वर्ग त्या पुढे फिके पडे स्वर्ग त्या पुढे फिके पडे आपण सर्वच जण नानांच्या वाढदिवसासाठी जमलो आहोत आणि आम्ही साधारण 2000 सालांपासून या कुटुंबाला ओळखत आहोत. ज्या वेळेला आम्ही नेरूळला आमची ब्रांच सुरू केली आमच्या इन्स्टिट्यूटची त्यावेळेला सगळ्यात पहिलं जी काही मदत आहे ती आम्हाला ह्या कुटुंबाकडून झाली. म्हणजे अगदी दोन्ही दारं बाजूबाजूला काही झालं की पहिलं तिकडे. म्हणजे त्या कुटुंबाचा आम्ही भाग बनून गेलो इतकं की जेवायला घेतलं की एक ताट माझं तिथे असायचं. आणि इशू त्यावेळेला अगदी लहान म्हणजे पेपर घेऊन यायची, ब्लाऊज कापायची, पेपर घेऊन यायची, ड्रेस बनवायची आणि तिची ती एक सुप्त इच्छा आहे जी ती लवकरच पूर्ण करणार आहे. परंतु तिने ती छोटीशी इशू आज इतकी मोठी होऊन तिने ती जबाबदारी पार पाडली. त्यामुळे हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि या सगळ्याचं कारण म्हणजे घरातलं कर्तव्य व्यक्तिमत्व म्हणजेच नाना आणि आई ह्या दोघांचे संस्कार आहेत ज्यातून हे सगळं साध्य झालं आहे.
या सगळ्यामध्ये मी असं म्हणेल की नाना म्हणजे एक सूर्य आहेत आणि या सूर्यासाठी माझी एक कविता मी तुमच्या समोर सादर करते. सूर्य होऊन पहा, समजेल तेव्हा दाह काय असतो, किरणातला प्रकाश काय असतो, पृथ्वीभोवती फिरतानाचा प्रवास काय असतो. म्हणूनच सांगते सूर्य होऊन पहा. ब्रह्मांडातील तो एक तारा, तो चालवितो जगाचा पसारा. अविरत कार्य करावे कसे ते पाहून जरा स्वतःला विचारा, सूर्य होऊन पहा. प्रकाश स्वतःचा दुसऱ्याला देऊन पहा, बदलत्या ऋतूंना सजताना पहा. देत प्रकाश अनेकांच्या सावल्या होऊन पहा, तुम्ही सूर्य होऊन पहा. आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल की नानांचा हा जो प्रवास आहे हा ह्या सूर्यासारखाच आहे. वाऱ्याची दिशा बदलत राहते, स्वतःची सावलीही सरकत राहते. नसतो कधी मनाचा मनाशी थांगपत्ता, त्या तळपत्या गोळ्यासम तळपून पहा. म्हणूनच सांगते तुम्ही सूर्य होऊन पहा. प्रेम त्याचेही धर्तीवर आहे, सान सावल्या त्याच्या प्रेमात आहेत. न अडकून या पाशात तो उगवतो रोज मोठ्या दिमाखात. खरंच हे सारं अंगीकारून पहा आणि तुम्ही सूर्य होऊन पहा. नाना, तुम्हाला तुमच्या 85व्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळं बहिणींच्या वतीने मी त्यांच्यासाठी एक कविता केलेली आहे, ती कविता तुमच्या समोर सादर करते. लहानपणापासून सदैव समजुतीने घेतले आम्हाला संभाळी. लहानपणापासून सदैव समजुतीने घेतले आम्हाला संभाळी. शांत प्रेमळ कोडकौतुक करणारे असे आमचे नाना. शांत प्रेमळ कोडकौतुक करणारे असे आमचे नाना. आम्हा सर्व मुलींवर होती त्यांची माया, म्हणूनच आम्ही सर्वांनी शिकून उभं राहावं यासाठी सदैव झटायची त्यांची काया. नानाच आमचे पहिले गुरु, ज्यांनी आम्हाला विश्वासाने जगायला शिकवलं. म्हणून तर आज आम्ही सगळ्याजणी ताठमानेने उभ्या राहिलो. भाग्यवान आहोत आम्ही सर्व मुली, ज्यांच्या डोक्यावर नानांचा हात असतो. तुमचा स्नेह आणि पाठिंबा नेहमीच आम्हाला यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी धैर्य देतो. नाना, तुम्ही वटवृक्षाप्रमाणे घट्ट धरले जमिनीत मूळ. नाना, तुम्ही वटवृक्षाप्रमाणे घट्ट धरले जमिनीत मूळ, म्हणून बहरले आपले शिंदे घराण्याचे कुळ. नाना, तुमची डेरेदार सावली होती, म्हणूनच आमच्या सगळ्या रोपट्यांची झाडे झाली. ताईने पण आम्हाला खूप छान शिकवण दिली. तिच्या शिस्तीच्या धड्यांनी आमच्यामध्ये खूप छान शिस्त आली. आज तिची उणीव आम्हाला खूप खूप जाणवली. नाना, तुम्हाला 85व्या वाढदिवसाच्या सर्व मुलींकडून खूप खूप शुभेच्छा. पुढील आयुष्य आरोग्यदायी सुखी समाधानी जाओ, ही गणपती बाप्पा चरणी मोठी प्रार्थना. नवरात्रासारख्या सगळ्या सप्त कन्या इथे आहेत आणि बाबांच्या पाठीशी उभ्या आहेत. अगदी नवदुर्गेचा आणि नवरात्रातला भास होतोय. इतकं सुंदर असं विहंगम दृश्य आहे. एकदा जोरदार टाळ्या ह्या कन्यांना आणि बाबांसाठी. बाबा जर उभे राहिलेत ना तर देवीचे दर्शन होतं असं काढे. बाबा जर पुढे या जरा असे इथे या आणि तुम्ही सगळ्याजणी अशा उभ्या राहा बरं. असं सगळ्या देवी त्यांच्या पाठीशी आशीर्वाद घेऊन उभ्या आहेत बाबांच्या. या 85 वर्षाचं हे सुंदर असं कारण आहे की ह्या सगळ्यांमुळे ते अजूनही इतके छान आणि इतके सुदृढ दिसत आहेत. किती छान, खूप सुंदर दृश्य आहे आणि हे खूप कमी वेळामध्ये पाहायला मिळतं आपल्याला. आणि ह्या सुंदर नमस्कार. आज 15 जुलै 2025 रोजी नानांचा 85वा वाढदिवस उत्साहाने साजरा करण्यासाठी सारेजण या ठिकाणी जमलो आहोत. आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. भावना आल्या उचंबळून. त्यांचा पहावया कौतुक सोहळा. परिवार सगळा जमला पहा. हा हा म्हणता 85 वर्ष पार केली. चपळ चैतन्याचा झरा वाहतो निरंतरी. हा झरा निरंतर वाहतच राहू दे, हेच मागणे आहे गणरायाकडे. नाना म्हणजे शंकर रभाजी शिंदे यांचा जीवन प्रवास त्यांच्या नावातच दडला आहे.
शंका कुशंका नाही कोणाविषयी, विश्वास त्यांचा साऱ्यांवरी. कर्म करत राहिले, फळाची अपेक्षा नाही केली. रडत नाही बसले, खचून नाही गेले. संकट आली कितीतरी, ना कसली तक्रार ना कसला रुबाब. अडचणींवर मात करत उत्साहाने आयुष्य जगणारे आमचे नाना, सगळ्या बहिणींचे दादा, मुलांचे बाबा, नातवंडांचे नाना आजोबा आणि आत्ता अर्णवचे पणजोबा, ही पदवी घेऊन त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास आनंदाने सुरू आहे. आपल्या प्रेमाने सगळ्यांना आपलेसे करणारे नाना, त्यांचा जन्म 15 जुलै 1940 रोजी आर्वी या खेडेगावात झाला. विठ्ठलदादा, वसंतदादा, लक्ष्मणदादा आणि शंकरनाना अशी ही 4 भावंड. दगडा आत्या, साळू आत्या, गंगू आत्या या 3 बहिणी. बहीण भावंडांच्या सहवासात आणि आई आप्पा यांच्या छत्रछायेत नानांचं बालपण आनंदाने नाचत बागडत होतं. पण हा आनंद ते फार काळ घेऊ शकले नाहीत. आईचं लवकर निधन झालं. आई गेल्यामुळे सगळ्या भावंडांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण आप्पा, दादा, आई यांनी घर सावरण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत एकमेकांना आधार देत, एकमेकांना सांभाळून घेत नानांचा प्रवास सुरू झाला. मुख्य म्हणजे जबाबदारीने वागण्याचं बाळकडू त्यांना मिळालं. लहानपणापासूनच कष्ट, चिकाटी या गुणांमुळेच 7वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केले. गणितामध्ये त्यांची उत्तम प्रगती होती. कॅल्क्युलेटरपेक्षा बेरीज वजाबाकी करण्याचा त्यांचा स्पीड जास्त होता. शिक्षण घेत असतानाच शेती या वडिलोपार्जित व्यवसायात त्यांची मदत होत होती. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फुलवित. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फुलवित. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं. शेती करत असतानाच जोडीला आणि काही आर्थिक उत्पन्नाचं साधन शोधायला हवं, असं नाना आणि सर्व भावांच्या मनात आलं. त्यामुळे नानांनी मुंबईला जाऊन त्यानुसार प्रयत्न करायचं ठरवलं. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. आधी भुलेश्वर, नंतर भायखळा येथे त्यांनी काम केलं. बरेच वर्ष जगन्नाथ शेठ जाधव यांच्याबरोबरही त्यांनी काम केलं. नंतर नानांनी स्वतःचा फुलांचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू सगळं सुरळीत होत होतं. सर्व बहीण भावंडांची लग्न झाली आणि एकत्र कुटुंबातील प्रवास सुरू झाला. 4 भाऊ, 4 जाऊबाई, त्यांची मुलं गुण्यागोविंदाने राहू लागली. आर्वीप्रमाणे लोअर परेल येथे त्यांनी हसन बिल्डिंगमध्ये सर्वांचं नवीन पर्व सुरू झालं. या सर्व प्रवासात ताराताईने नानांना खूप छान साथ दिली. लागण्या जोगे सारे गाल बोट ही कुठे नसे, जग दोघांचे असे रचते. स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे. ताई नाना यांनी उज्ज्वला, तुषार, किशोर या आपल्या मुलांना घडवत असताना आपल्या भावाच्या मुलामुलींकडे दुर्लक्ष केलं नाही, भेदभाव केला नाही. त्यांच्यावरही संस्कार केले, माया केली. सगळ्यांच्या लग्नाकार्यात, सण समारंभात, अडीअडचणीच्या संकटाच्या काळात, सुखदुःखात दादांच्या बरोबरीने खंबीरपणे नाना उभे राहिले. आत्ताही सर्व कार्यक्रमांना उपस्थित असतात. दादांवर त्यांचा विशेष लोभ. दादांचा शब्द त्यांनी कधी खाली पडू दिला नाही. आत्तापर्यंत त्यांचं हे नातं टिकून आहे. कोणतीही गोष्ट करायची असली तर दोघेही एकमेकांना फोन करतात, चर्चा करतात आणि निर्णय घेतात. रोज फोनवर एकमेकांची खालीखुशाली असते. दोघांच्या या गोड नात्यांचा प्रवास वर्षानुवर्ष चालू राहू दे, हेच मागणे आहे ईश्वराकडे.
हळूहळू मुले मोठी होत होती. उज्ज्वलाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिचा विवाह दिलीपराव अभंग यांच्याबरोबर झाला. सुखवस्तू कुटुंबात पुण्यात तिचा संसार सुरू झाला. प्रणय, प्राजक्ता यांच्याबरोबर ती आपल्या संसारात छान रमली. कुटुंब वाढत होतं. शिक्षणाने मुलं समृद्ध होत होती. तुषारने फार्मसीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर वाशी येथे त्याने मेडिकल स्टोअर सुरू केलं. ताई नानांनी नेरूळ येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तुषारने आपल्या व्यवसायात चांगलाच जम बसवला. नानांप्रमाणे तुषारचा स्वभाव सगळ्यांना आपलंसं करण्याचा असल्यामुळे समाजातील सर्व घटकांशी सुसंवाद साधून, उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून, त्यासाठी कष्ट घेऊन आपल्या व्यवसायात आपलं स्वतःचं वेगळं स्थान तुषारने निर्माण केलं. आपल्याला मिळालेलं यश स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता मी समाजासाठी, माझ्या जीवलगांसाठी काय करू शकतो यावर विचार करून अनेक सोयीसुविधा सुरू केल्या. आपल्या ग्राहकांचा विश्वास संपादन केला होता. बेस्ट फार्मासिस्ट, बेस्ट मेडिकल शॉप अवॉर्ड यासारखी इतरही पारितोषिकं देऊन तुषारला सन्मानित करण्यात आलं होतं. तुषारची प्रगती पाहून नानांना खूप समाधान वाटत होतं. आपण केलेल्या कष्टाचं चीज झालं. पुढची पिढी मार्गाला लागली हा आनंद होता. अर्थात तुषारच्या प्रगतीमध्ये कविताचाही सिंहाचा वाटा होता. कविता, तुषार, नूतन, किशोर यांचे संसार सुरळीत सुरू झाले. नानांची नोकरी आणि दादर येथील फुल मार्केटमध्ये फुलांचा व्यवसाय सुरूच होता. नाना नेरूळ ते दादर हा लोकलचा प्रवास न थकता करत होते आणि घरी आल्यावर छान नातवंडांबरोबर रमत होते. प्राजक्ता, प्रणय, ईश्वरी, ईशान, प्रथमेश यांचे आजी आजोबा असण्याचं सुख अनुभवत होते. नातवंडाचे कोड कौतुक करण्यात, त्यांचे वाढदिवस साजरे करण्यात छान दिवस जात होते. नातवंडांशी छान गट्टी जमावी, त्यांच्या गुजगोष्टींनी संध्याकाळी छान सजावी, गोड बोबड्या बोलांनी सदैव बरसात असंख्य सोनेरी क्षणांची. आनंदाचे, सुखाचे क्षण जगत असतानाच नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. एकामागून एक दुःख नानांच्या वाट्याला आली. किशोर, ताराताई, तुषार आणि आता नूतन यांच्या जाण्याचं दुःख फार मोठं होतं. पण त्यांनी कधीही आपल्या दुःखाचा बाऊ केला नाही. दुःख विसरून पुन्हा कुटुंबासाठी खंबीरपणे उभे राहिले. कविता, ईश्वरी, ईशान, नूतन, प्रथमेश यांना आधार देऊन सावरले. उज्ज्वला आणि दिलीपदाजी यांनीसुद्धा सुखदुःखात खूप चांगली साथ दिली. नानांनी आपलं काम थांबवलं नाही. मीनाताई ठाकरे या फुल मार्केटमध्ये फुलांचा व्यवसाय ते जोमाने करू लागले. कुटुंबाला सावरण्यासाठी 10 हत्तींचं बळ संचारल्यासारखं पुन्हा कामाला लागले. पहाटे लवकर उठून मार्केटमध्ये जात होते. नेरूळ ते परेल हा लोकलचा प्रवास न थकता करत होते. तसं पाहिलं तर नानांना फुलांच्या वासाची ॲलर्जी होती, पण त्याची तमा न बाळगता हा व्यवसाय ते करतच राहिले. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे, कष्टाला पर्याय नाही हेच त्यांनी जाणले. तरुणांना लाजवेल असे कार्य केले उत्साहाने, वय आड येत नाही. त्यांनी आपल्या कृतीतून हेच दाखवून दिले. नानांचे अनुभवाचे बोल बरंच काही सांगून जातात. खचून न जाता आनंदाने जगा ही प्रेरणा देतात. नानांच्या प्रेरणेने कुटुंब सावरलं. कविताही बिकट परिस्थितीला धीराने सामोरी गेली. दुःख विसरून नानांची आधाराची काठी झाली. या दोघांचं नातं बाप लेकीसारखं. क्वचित असं नातं पाहायला मिळतं. ईश्वरीने B.Pharm करून MBA केलं आहे. फार्मा कंपनीत ती कार्यरत आहे. ईशान BMSचं शिक्षण घेत आहे. फुटबॉलमध्ये नवीन विक्रम करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रथमेशने आपल्या पारंपरिक शेती व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे. उज्ज्वला आणि दिलीपदाजी अर्णवला घडवण्यात रमलेत. प्रणय एन्व्हायरमेंट सायन्स यात PhD करून प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे आणि आपल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. रुचिता आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्रात झोकून देऊन काम करत आहे. प्राजक्ता आणि औदुंबर यांची संसार वेल आनंदाने बहरत आहे. नानांनी लावलेलं संस्काराचं रोप वर्षानुवर्षे वाढतच राहणार आहे. त्याचा वटवृक्ष होऊन या वटवृक्षाच्या सावलीत पिढ्यानपिढ्या विसावणार आहे आणि हा वारसा वर्षानुवर्षे चालतच राहणार आहे. कोरोनानंतर नानांचं फुल मार्केटमध्ये जाणं कमी झालं. त्यांनी मोठ्या मेहनतीने आपला व्यवसाय वाढवला आणि टिकवण्यासाठी मोलाचं कार्य केलं. तसंच फुल मार्केटच्या जडणघडणीतही त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणूनच माँसाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे फुलबाजारातील सर्व फुल व्यापाऱ्यांच्या वतीने गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपतींच्या जयंतीचे औचित्य साधून नानांच्या कार्याचा गौरव करून त्यांना शिवसन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. हा आम्हा सर्वांसाठी खूप आनंदाचा क्षण होता. कुटुंबवत्सल नाना आपल्या घरात रमतात. तसंच लहानांसंगे होऊन लहान, थोरांसंगे होऊन थोर समाजातही उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. म्हणूनच आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व मंडळी, सगळे सोयरे, हितचिंतक, आप्तेष्ट, मित्रमंडळी नानांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळे त्यांची पुढील वाटचाल आनंदमय, मंगलमय, आरोग्यमय होणार आहे. आयुष्याच्या या वळणावर सर्वोच्च पावती तृप्ततेची, सुखाची, समाधानाची, गोडी आगळी कर्तव्यपूर्तीची, पुढील जीवनी बरसात व्हावी आनंदाच्या फुलांची, हीच प्रार्थना स्वामींच्या चरणी. तुझारे साथी पायात तू बांधून घे क्षण सारे, टाक काळावर माती नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे. वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाय, लढत जा लढत
आनंद अश्रू आता त्यांना आवरता येत नाहीये, पण मला हे तर आहे की त्यांनी इतकं सुंदर हे सुंदर जीवन प्रवास म्हणजे मोठे मोठे डिरेक्टर पण यांच्यासमोर एकदम खाली आहेत, अगदी इतकं सुंदर. आणि काय रायटिंग, काय सुंदर तुम्ही बोललाय. वा 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 वा. वक्तृत्व म्हणजे बापरे, तुम्हाला याच्या पुढे खूप कामं मिळतील. हा जर व्हिडिओ मी पाठवला ना कुठे तर तुमच्याकडे कामं येतील इतकी. खूप छान. आणि त्याचं वैभव आणि शिक्षिका आहे म्हणलं प्रश्नच नाही, पण तो जो गोडवा होता प्रत्येक शब्दामधनं, म्हणजे ना कोणी इथे मला वाटतं हल्लं सुद्धा ना, इतकी शांतता होती. नानांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करत असताना नानांच्या प्रवासाबद्दल आता जी आपण चित्रफित पाहिली तर काय शब्द म्हणजे सुचत नाहीत. खरं तर सुरुवात कशी करायची आणि शेवट कसा करायचा समजत नाही. खरोखर अशी व्यक्तिमत्व थोडी असतात की समाजामध्ये ती पाहायला मिळतात. अतिशय प्रतिकूल परिस्थिती आणि संघर्षमय जीवनातून सुरुवात करून आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं, तसं पाहिलं तर खूप खूप अवघड गोष्ट आहे, सोपी गोष्ट नाही आहे. मी त्यांना खूप खूप उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आणि खरं तर कौतुक करील ते ईश्वरी आणि ईशान यांचं, त्यांच्यावर कविता आहे तुमचं. कारण एखादी कल्पना मनामध्ये येणं आणि ती कृतीमध्ये आणणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देईल की अशा काही गोष्टी असतात की नानांनी तुमच्यासाठी काहीतरी केलंय म्हणून त्याच्या कृतज्ञता म्हणून व्यक्त करण्यासाठी असं काहीतरी करणं, एखादी कल्पना मनामध्ये येणं ही निश्चितच प्राऊड करण्यासाठी गोष्ट आहे. मी तुम्हाला सर्वांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देईन. सर्वांनी मनपूर्वक त्यांचं स्वागत, त्यांच्यासाठी खरोखर टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि दाद दिली पाहिजे. मी अधिकचं काही बोलत नाही. हंडेताई, आपल्याकडं आता ती चित्रफित पाहिली त्यावेळी असं लक्षात आलं की नानांच्या जीवनात खूप दुःखाचे प्रसंग आले. माऊली ज्यावेळी समाधीला जात असताना निवृत्तीनाथांच्या मुखातून सहज शब्द आले होते की ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाने जावे केले उपराटे नारायणे. तसं पाहिलं तर आणि नानांच्या जीवनात देखील हा प्रसंग आहे. दोनही मुलं गेली आणि त्याच्यानंतर कुटुंबातील काही तर भूतकाळाला कवटाळात न बसता भूतकाळावर विसरून जाऊन त्यांनी भविष्याचा वेध घेऊन त्या मुलांकडे पाहून ते सगळं विसरून उभे राहिले आणि यांना धीर देत हे कुटुंब सावरलं गेलं. नाना, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. खूप खूप तुमच्यासारखं ॲप्रिशिएट करण्याची गोष्ट आहे. मी अधिकचं काही न बोलता आमच्या अपोलो सोसायटीच्या वतीनं नानांना उदंड आयुष्य लाभो, यापुढील जीवन देखील सुखाचं समाधानाचं निरोगी निरामय जावो अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि स्वामीचरणी प्रार्थना करतो की आम्हा सर्वांना तुमची 100वी पाहण्याचं भाग्य लाभू दे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आज आपण सगळे या पत्रिकेत शब्द होता अस्मरणीय दिवस आणि तसाच दिवस आहे की अस्मरणीय आणि आमच्यासाठी नाही माझ्यासाठी प्रेरणादायी दिवस समजू. 15 जुलै आज ह्या आनंदाच्या क्षणी आपण सर्व इतक्या आनंदात आहात की मला सगळ्यांचे चेहरे दिसतात किती आनंद येतो. खूपच आनंदाचा दिवस असो. हे आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श दादा आणि माझ्या जीवनात मी पहिल्यांदाच वाढदिवसाला आलोय म्हणजे 85वा म्हणजे झाले 70पर्यंत 75पर्यंत पाहिलं पण 85चा वाढदिवस माझ्या जीवनातला हा पहिलाच आहे. त्याचा विशेष आनंद होतोय. आणि सलाम नातीला, दादांच्या नातीला सलाम. खूपच छान. आणि मी विचार करीतच होतो की कोणी बनवलं असेल, आपल्याला असं कोणाचं करायचं झालं ते पुढे मिळेल. ते तामाने ताई त्यातल्या दर्जेत हे आज कळलं. मी बरं झालं ते त्याचा उलगडा झाला इथं. तो एक खूप महत्त्वाचा दिवस आहे. आता तो वेळ घेतोच बसल्या बसल्या. पेरणीचा दिवस म्हटल्यावर दादांचा खडतर प्रवास, हे बसलेलं बंधुप्रेम पाहायला मिळालं. आणि ही सगळी माणसं जी जमा झालेली आहेत ही सगळे सोयरे घरातलीच मंडळी. कारण दादांना जी सासरवाडी मिळाली ते जेजूरकर परिवार
अतिशय मोठा त्या काळातला आणि यांचा परिवार काही कमी नाही. या आर्वीतलं मोठं घराणं शिंदे रबाजी बाबांना बी मी पाहिलेलं आहे, ओळखत होतं. म्हणजे आमचे बऱ्याच पिढ्यांचे संबंध आहे पिंपळगावाबरोबर. असो सांगण्यासारखं खूप आहे पण थोडेसे मुद्दे सांगतो. आता बसल्या बसल्या आठवलं की खूप खडतर परिस्थिती आली दादांवर आणि विचार केला की किती संयम, किती शांतता, किती परिस्थितीला तोंड दिलं. मग बसल्या बसल्या म्हटलं अरे खरं शिकण्यासारखं आहे. रडायचं नाही तर तोंड द्यायचं, रडायचं नाही तर लढायचं. आणि त्यांच्या त्या याच्यामुळं आजचा हा दिवस त्यांना ना आपल्याला पाहायला मिळतोय. आता असे प्रसंग कुणावर येऊ नयेत पण ते काय आपल्या हातातल्या गोष्टी नसतात. करताना खूप आपण प्रयत्न करतो पण ते काही सक्सेस होत नाही. पण एवढ्या परिस्थितीतून हा अस्मिय काय तो सण दिवस त्या नातीने दाखवून दिला आणि तिला कोणी सहकार्य केलं त्यांचं बी मनापासून खूप खूप कौतुक, अभिनंदन. असो दादांची राहणी साधी आणि उच्च विचारसरणी. ज्या वेळेला हे सगळं आता दिसलेलंच आहे, शेतीची आवड, शेतीचं सगळं दाखवलं, त्याच्यातच मन प्रसन्न झालं. तेव्हा असं वाटलं होतं की ते संपूच नाही. आणि जसं आमच्यासारखे असं पाहिलं की अरे जगायचं तर असं रोज आता योगा करायला शिकलं पाहिजे, चालायला शिकलं पाहिजे, सडसडीत व्हायला शिकलं पाहिजे. हे बघून मलाच स्फुरण आलं अरे जगावं तर असं जगावं. काय खरंच आता बोलायचं नव्हतं पण आता आपलं कशा गप्पा मारण्यासारखं इथं माझं मी म्हटलं ना शिकायचा दिवस आहे आज की रडत बसायचं नाही. अरे चाल, उठ, चालायला लाग, शिक, पळ, तू बी तसाच होशील. आणि बसल्या बसल्या म्हटलं दादांना या आमच्या रत्नागिरी कोकणातली टोपी नसते ना आपल्या गावरात फेटा असतात तर अरे 65चे दिसले असते. म्हणजे ते पांढरे केस दिसले नसते. मी बसल्या बसल्या काय काय आठवत होतं की जो फेटा असतो ना मग ते सगळं झाकून गेलं असतं ना. असं आणि आहेतच ते 500तली. आता पाहिलं तर टी शर्ट आणि योगा पाहिल्यावर 85 वय कोण बोलेल का? हां कोणच बोलू शकणार नाही. मग त्याच्यातून जेवढे आपले आहेत त्यांनी मी तरी झाडा घेऊन जाईन, ज्याला घ्यायचं ते घ्या पण जागावं तर असं जागावं सणसडीत सडसडीत. आणि मी भेटणारच आहे नक्की काय काय करता अजून म्हणजे आहारात हे. तर आमचं कधी तोंडावर कंट्रोल नाही आणि कशावर बोलण्यात नाही आणि खाण्यात नाही. मनापासून थँक्स म्हणते की तुम्ही सगळेजण आमच्या विनंतीला मान ठेवून इथे तुम्ही इथे आमच्या नानांच्या आनंदाच्या मध्ये सहभागी झाला. याचंच मला फार कौतुक वाटते की तुम्ही खरंच आमच्या आनंदामध्ये सहभागी झाला. म्हणजे आता शब्द नाही येत मला पण आज नानांच्या बद्दल बोलायचं तर सगळं माझ्या नंदेने त्यांच्या जीवन प्रवासामध्ये सगळं काही बोलून गेलेलं आहे. पण एकच सांगेल की नाना आज आमच्या कुटुंबामध्ये खूप महत्वाचा आधार आहेत, आमचे आधारस्तंभ आहेत. ते त्यांनी माझ्याकडे एका मुलीसारखंच पाहिले. सून म्हणून कधीच त्यांनी मला कुठल्याही गोष्टींना जाणून दिलं नाही की तू हे करायचं नाही किंवा नाही म्हणून. आणि माझ्या जेजुरकर कुटुंब, माझ्या नंदा सगळ्यांनी मला ज्या कठीण परिस्थितीमध्ये आधार दिला ना तो फार महत्वाचा आहे. की मी खूप आभार मानते की मला नाही ह्या कुटुंबामध्ये येऊन माझे विजू भाऊ म्हणजे त्या वेळेला माझ्या मामी, अनिता मामी, श्यामा मामी, सगळ्या मामी माझ्या आणि माझ्या या नंदा पण की त्यांनी कधी जाणून नाही दिलेस की तू ह्या परिस्थितीमध्ये तू कार्यक्रमांमध्ये सहभागी नाही व्हायचं किंवा काही नाही. की म्हणजे त्यांनी खरंच इतका मुलाचा सपोर्ट केला ना. हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये ना अशी जर कधी वेळ येऊ नये पण आली ना तर असं कुटुंब नक्की मिळावं त्यांना. आणि आमचे मामा सासरे किंवा माझे मामा यांचा खूप मोठा आधार आहे या गोष्टींमध्ये. कोण कोणासाठी जास्त काही करत नसतं पण जे प्रेमाचे 2 शब्द असतात ना ते आयुष्यामध्ये फार महत्वाचे असतात. आणि मी खूप भाग्य मानते की मला माझ्या माहेरची कधीच मला उणीव भासत नाही. एवढी माझे माहेरचे कुटुंब, माझे भाऊ, माझ्या बहिणी ह्या सगळ्या मला आज गेल्यापासून माझे जवळ आहेत. माझ्या पण खूप मोठा आधार असतो त्यांना. मला कधीच एकटं त्यांनी पाडलेलं नाही आजपर्यंत. मी खरंच मनापासून धन्यवाद मानते की नानांसारखे सासरे मला लाभले. मी खूप खूप छान वाटतं मला की आज तुम्ही सगळेजण त्यांच्या आनंदामध्ये आलात. नानांना वाढदिवसाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि माझे मोठे सासरे ते सुद्धा म्हणजे मी म्हणेन की सासरे म्हणून ते कधीच आम्हाला असेल ना धाकात ठेवलेलं नाहीये त्यांनी आतापर्यंत. त्यांच्या मुलीला जसं पाहतात ना तसंच आम्हालाही करतात. त्यामुळे
धन्यवाद मानते मी. नमस्कार. आज मी पहिल्यांदा स्टेजवर बोलते. मी इतकंच सांगेन की आज हे दोघं जण जे इथे बसले ते माझे खूप मोठे आधारस्तंभ आहेत. आज संकटामध्ये कसं चालायचं हे सगळं त्यांच्याकडून शिकले. त्यामुळे आज हे दोन्ही माझे विठू माऊली आहेत. आज मला प्रत्येक संकटामध्ये मी त्यांच्याकडे जर पाहिलं तर माझं संकट इतकं सहजतेने दूर होतं आणि मला खूप प्रसन्न वाटतं. त्यामुळे मी ज्या ज्या वेळेला संकटात येते त्या त्या वेळेला मी ह्या दोघांची मूर्ती माझ्या समोर उभी करते. आज मला अभिमान आहे की ह्या दोघांची मी मूर्ती आहे. बस मी यांच्या व्यतिरिक्त काही बोलत नाही. नमस्कार आणि नानांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मल्हारवारी मोती द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोती द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढ लावती अशी जीवाला मायावरची नाती, साध घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती.
असतील ह्या कौटुंबिक सत्कार समारंभ करण्यासाठी आपल्याला औषध स्टेजवर येईल. वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला, वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला, आम्ही येणार हॅपी बर्थडे टू यू, अहो बाबा हॅपी बर्थडे टू यू, मनाने धनाने मोठे व्हा, धनाने तुम्ही तंदुरुस्त राहा, मनाने धनाने मोठे व्हा, धनाने तुम्ही तंदुरुस्त राहा, तुमच्या हातूनी सत्कार्य घडो, तुमच्या हातूनी सत्कार्य घडो, अहो नाना हॅपी बर्थडे टू यू, अहो बाबा हॅपी बर्थडे टू यू, तुम्हाला भावे ना भावे दीर्घायू, तुम्हाला भावे ना भावे दीर्घायू, अहो नाना हॅपी बर्थडे टू यू, अहो बाबा हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. ॲक्च्युली त्यांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही होतो आणि तिथून आम्हाला हा कार्यक्रम मिळाला, तर खूप मनापासून तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असंच राहू दे. तुम्हाला जर आमचा कार्यक्रम आवडला असेल तर आमच्या कार्यक्रम सुंदर आणि छान करण्यासाठी नक्कीच तुम्ही आम्हाला बोलवू शकता. तर एकदा ईश्वरीसाठी जोरदार टाळा. ईश्वराचं खरंच लेणं आणि देणं आहे आमच्या बाबांना, म्हणून ईश्वरी देणगी त्यांना मिळालेली आहे, म्हणून ईश्वरी नाव पण त्याच्यात ईश्वरीचं आहेच आहे नाव, आणि म्हणूनच इतकं सुंदर सोहळा तो केला आहे. अशी सगळ्या आजोबांच्या आयुष्यामध्ये अशी नातवंड येऊ हीच ईश्वर जर्नी प्रार्थना. इतके सुंदर सुंदर सोहळे हो. धन्यवाद ईश्वरी. आणि यापुढचं तू केक कडे, आणि मला वाटतं 2 शब्द आजोबांसाठी तुला पण इच्छा असेल बोलायची तर ती नक्कीच तू बोलू इच्छिते. नमस्कार सर्वांना. आज बाबांचा 85वा वाढदिवस, तर हा माझ्यासाठी म्हटलं तर एक ड्रीम डे होता, आणि लहानपणापासूनच मला सगळ्यांचे बर्थडे सेलिब्रेट करायला फार आवडतं. तर बाबांसाठी नेहमी त्यांचा बर्थडे स्पेशल व्हावा ही माझी खूप इच्छा होती, आणि असाच 100वा वाढदिवस सुद्धा त्यांचा मला साजरा करता यावा हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि तुम्ही सगळे थँक्यू तुम्हाला सुद्धा. आणि त्याच्यानंतर थँक्यू सचिन काका, बिजू काका, तुम्ही दोघेही नेहमी माझ्यासाठी सपोर्ट सिस्टम राहिला. आणि मामा, मामी, मावशी, संपूर्ण देशूरकर परिवार, आमचे सगळे सोहळा खरंच खूप अविस्मरणीय केला. थँक्यू सो मच. सर्वांनी माझ्याकडे गंगूबाई पोपट वराडे त्यांचा पण या ठिकाणी कौटुंबिक सत्कार त्या कुटुंबाकडे होत आहे. ताई, यानंतर आपण केक कटिंग करत आहोत. मी तुझ्या पाठीशी, तर खरंच ते आपल्या कायम पाठीशी असतात. आणि अशा अक्कलकोटे निवासी स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा आपण इथे नमन करणार आहोत. त्यांच्या मंत्राने या सुंदर अशा कार्यक्रमाची आपण ह्या केलं. त्यांचा जो मूळ मंत्र आहे, गुरु नकोस तुझ्या निशंक होई रे मना,
तर खरंच निश्चिंत व्हा, छान राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा, बाबांसारखं आयुष्य जगा, त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपणही आपलं आयुष्य जीवनाचा प्रत्यक्ष आनंदाचा आनंदाच्या क्षणी गाऊ आनंदी हे गाणे वाढदिवसाच्या मुहूर्तावर शुभेच्छाही देणे सुख आणि समृद्धी दीर्घायुष्य लाभो जीवनाचा प्रत्यक्ष आनंदात जाओ जीवनाचा प्रत्यक्ष आनंदात जाओ जीवनाचा प्रत्यक्ष आनंदात जाओ. पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आपण भोजनासाठी आपण खाली जायचंय. ज्या मंडळींना लवकर त्यांनी भोजन करून नंतर आपण सत्रासाठी स्टेजवर यावं, स्टेजवर गर्दी होणार नाही आणि प्रत्येकाचा भोजन व्यवस्थित होईल. जेवण त्यांनी चालू केलेलं आहे. सर्वांचे पुन्हा एकदा शिंदे परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला मागच्या एक शेवटचा वाढदिवसाच्या शुभेच्छाही देणे सुख आणि समृद्धी दीर्घायुष्य लाभो जीवनाचा प्रत्यक्ष आनंदात जाओ आनंदाच्या क्षणी गाओ आनंदी हे गाणे वाढदिवसाच्या मुहूर्तावर शुभेच्छाही देणे सुख आणि समृद्धी दीर्घायुष्य लाभो जीवनाचा प्रत्यक्ष आनंदात जाओ जीवनाचा प्रत्यक्ष आनंदात जाओ जीवनाचा प्रत्यक्ष आनंदात जाओ. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, happy birthday to you.
birthday to you. Happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday to you.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday.